माय वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण एक असं मेडिटेशन करणार आहे ज्याच्यात आपण स्वतःचं हिलिंग करणार आहे, फिजिकल आणि मेंटल स्ट्रेसवर. पण बरेच लोक जॉईन व्हायचे आहेत, तर त्याआधी तुम्हाला मी 3 एनर्जी बॉल आणि एक फुटबॉल एक्सरसाइज ही ऍक्टिव्हिटी शिकवणार आहे. आता हे एनर्जी बॉल ऍक्टिव्हिटी कशासाठी, फुटबॉल एक्सरसाइज कशासाठी? तर लक्षात घ्या की हे एनर्जी बॉल आपल्या स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायला, आपल्या फॅमिलीला द्यायला, आणि या पृथ्वीवर कोणीतरी आपल्यासाठी काम करतायत अशा प्रत्येक सजीवाला देण्यासाठी आपण ही पॉझिटिव्ह एनर्जी बघणार आहे. आणि फुटबॉल एक्सरसाइज जी रोज आपल्याला सकाळी करायची आहे, तर ती कशासाठी की जी काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आहे, आपल्या फॅमिलीमध्ये आहे किंवा आपल्या घरात आहे, घरातील वस्तू आणि वाहनात आहे, ती सगळी निगेटिव्हिटी डिझॉल्व्ह करण्यासाठी फुटबॉल एक्सरसाइज. कारण फुटबॉलला काय करतो आपण, किक मारतो, दूर पाठवतो. त्याच पद्धतीने या फुटबॉल एक्सरसाइजच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातले दुःख, कष्ट सगळे काही आज दूर करणार आहोत. माझ्यासोबत ही प्रॅक्टिस प्रत्येकाला करायची आहे. ठीक आहे, सगळ्यांनी रेकीला प्रार्थना करायची आहे. पहिले आपण फुटबॉल एक्सरसाइज करू, मग 3 एनर्जी बॉल क्रिएट करू, त्यानंतर आपण डिस्टन्स म्हणजे दुसऱ्याला स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग, आणि त्यानंतर मी तुमचं मेडिटेशन घेणार आहे जे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आजारांवर काम करणार आहे. ठीक आहे, तर दोन्ही हात जोडायचे आहे, दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता ही प्रार्थना केल्यानंतर आपल्याला एक बॉल क्रिएट करायचा, पण या बॉलला आपण फुटबॉल नाव देणार आहे. या बॉलला नाव काय देणार आपण, फुटबॉल हे नाव देणार आहे. आणि एक बॉल तयार केला आपण. आणि आता याला अफर्मेशन द्यायचं आहे. जसं मी माझ्यासाठी प्रार्थना करते तसं तुम्ही तुमच्यासाठी करा. मी मंजुषा, माझे हस्बंड, दोन्ही मुलं, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. परत अफर्मेशन सांगते, एक अफर्मेशन 3दा बोलायचं आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही प्रकारे कुठल्याही कारणांनी नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हसबंड, दोन्ही मुलं, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे, असं म्हणून 3दा फुंकर मारायच्या. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जाऊ दे, शुद्ध होऊन जाऊ दे, शुद्ध होऊन जाऊ दे. सगळ्या प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाली आणि आपल्या नाभीपासून त्या निगेटिव्हिटीला कट, कट, कट. हा पहिला बॉल म्हणजे काय केला आपण, फुटबॉल एक्सरसाइज, ज्यात आपण आपल्यातली, आपल्या घरातल्या व्यक्ती, वस्तू आणि वाहनातली घरातली निगेटिव्हिटी आपण दूर पाठवतोय. त्यानंतर एक एनर्जी बॉल आपण स्वतः ग्रहण करायचा. स्वतः कशासाठी? कारण जर आपल्याला 7 चक्रांच्या मेडिटेशनला कधी वेळ मिळाला नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये असलो, काही असलो, तर आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग सोबत जर आपण हा एनर्जी बॉल ग्रहण केला तर आपल्याला तेवढंच आपण सेल्फ हिलिंग करू शकतो. कसं करायचं बघा, प्रार्थना करायची आहे. परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, स्वतःचं आणि रेकीचं आभार मानायचं आहे. आणि आपल्याला प्रार्थना करायची आणि दोन्ही हात रब करायचे आणि एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. आता या एनर्जी बॉलला आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे व हा ऊर्जांचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, म्हणून हा ऊर्जांचा बॉल आपल्याला ग्रहण करायचा आहे. डोळे बंद करायचे आहे आणि कल्पना करायची आहे की या ऊर्जांच्या म्हणजे या सर्व सकारात्मक ऊर्जा
आपल्या क्राऊन चक्रापासनं रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु. 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 कल्पना करायची आहे की जिथे पण तुमच्या शरीरावर वेदना आणि पेन असेल तिथे या ऊर्जा पोहोचत आहे आणि तुम्हाला संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. हा झाला आपल्याला स्वतःसाठी लागणारा ऊर्जांचा बॉल. सेल्फ हिलिंगसाठी जो बॉल आपल्याला बघायचा आहे, वापरायचा आहे, तो आपण या पद्धतीने करणार आहे. त्यानंतरचा जो ऊर्जांचा बॉल असणार आहे, तो ऊर्जांचा बॉल आपण कसा यूज करणार बघा. तर त्या सॉरी. तर तो आता आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला आणि घराला, वस्तूंना प्रदान करणार आहे. सेकंड एनर्जी बॉल. पहिला फुटबॉल, पहिला ऊर्जांचा बॉल स्वतःसाठी, दुसरा ऊर्जांचा बॉल आपण इतरांसाठी प्रदान करतोय. दोन्ही हात रब करून आपल्याला एक ऊर्जांचा प्रवाह जनरेट करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हा ऊर्जांचा बॉल मी अमुक एका व्यक्तीला प्रदान करत आहे. ठीक आहे, ज्याला कोणाला, म्हणजे माझ्या घरात दोन्ही मुलं, माझे हसबंड, घरातील वस्तू आणि वाहनाला प्रदान करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने घरातील प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे. माझ्या घराला देखील संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे आणि घरातील वातावरण एकदम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न असं झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. ऐसा ही हो. ऐसा ही हो. आणि हा बॉल आपल्याला या सकारात्मक ऊर्जांसोबत घरामध्ये स्प्रेड करायचा आहे. घरामध्ये असा स्प्रेड करायचा आहे सकारात्मक ऊर्जांसह. हा एनर्जी बॉल आपण घरामध्ये स्प्रेड करतोय. त्याच्यानंतर लास्ट एनर्जी बॉल आहे ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती जो आपल्यासाठी काम करत आहे. कुठे कोणी आपल्यासाठी घर बांधायसाठी मजुरीचं काम करतोय, मिस्त्रीचं काम करतोय, आर्किटेक्ट त्याचं काम करतोय. आपण हॉटेलमध्ये जातो तर कुक आपल्यासाठी काम करतोय, कुठेतरी डॉक्टर्स नवीन संशोधन पेशंटसाठी करतात आहे, सायंटिस्ट नवीन संशोधन करतात आहे. तर प्रत्येक जो व्यक्ती कुठेतरी आपल्यासाठी काम करत आहे, तर ब्रह्मांड लेवलवर सेम ऊर्जा देणारा बॉल करायचा आहे, पण तो असा मोठा पसरवायचा आहे. कसा, जेव्हा आता आपण घरासाठी असा पसरवला तर तो बॉल असा एक मोठा, की जणू तुम्ही या ब्रह्मांडामध्ये तुम्ही त्या ऊर्जा प्रदान करत आहे. तर एक लास्ट बॉल ऊर्जांचा आपण तयार करणार आहे. हा ऊर्जांचा बॉल मी या ब्रह्मांडातील प्रत्येक त्या व्यक्तीला पर्यंत पोहोचवत आहे, जी व्यक्ती कळत नकळत माझ्या जीवनातील आनंदासाठी काम करत आहे, या पृथ्वीवर आनंद टिकवण्यासाठी काम करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी हा ऊर्जांचा बॉल प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसाई हो. ऐसाई हो. ऐसा मोठा हात असा स्प्रेड करायचा आहे, हात असा मोठा, आणि ती ऊर्जा जणू तुम्ही तुमच्या शक्तीने पूर्ण ब्रह्मांडाला प्रदान केलेली आहे, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. क्लिअर? ओके. तर हे झाले एनर्जी बॉल, जे आजचा आपला पहिला टॉपिक होता, ज्याच्यातनं आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी या ऊर्जा पोहोचवणार आहे. ठीक आहे. आता आपण टचनी दुसऱ्यांना हिलिंग कसं करायचं, स्पर्शाच्या माध्यमातनं दुसऱ्यांना हिलिंग कसं करायचं ते बघणार आहे. तर तुमच्याकडे पेशंट आहे का कुणी ज्याला तुम्ही हिलिंग करू शकणार, म्हणजे एक दोन व्हॉलेंटियर आपण घेऊ. आम्रपाली मॅडम अनम्यूट करा. कोण आहे तुमच्याकडे ज्यांना तुम्ही हिलिंग देणार आहे? मॅम माझे मिस्टर आहेत. ओके, काय दुखतंय त्यांचं? मॅम त्यांचं ना 4-5 दिवसापासून ना छातीत खूप दुखतंय. ओके, ठीक.
आणि संध्या मॅडम. तुम्ही कोणाला मॅडम माईक ऑन ठेवा ना, तुम्ही दिसाल तेव्हा मी तुम्हाला गाईड करेल ना. त्याच्यानंतर संध्या मॅडम अनम्यूट करा. हा, नातवाला बरं नाहीये माझ्या. नातवाला बरं नाही, काय झालंय? ताप येतोय. ताप येतो आहे, ठीक आहे. संध्या मॅडम तुमच्या आज ठीक आहे, हसबंडला पण किंवा कालपर्यंत तिथे होता ताप. काय? आज ठीक आहे. काल ताप होता, काल परवा. नाही, आपल्याला आता दुखणारा पेशंट पाहिजे की कमीत कमी तो सांगू शकेल किती कमी झालं. संध्या मॅडम तुम्ही तुमच्या हसबंडला बोलवा. सॉरी. ठीक आहे. संध्या मॅडम हसबंडला बोलवा फिलिंग करण्यासाठी. आवाज येतोय का संध्या मॅडम माझा? अमरपाली मॅडम हाँ मैम। पेशंटला आहेत बोलवा. आहेत सोबतच दुसऱ्या आहे. चेअरवर बसवा त्यांना. तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. बाकीच्यांनी सगळ्यांनी ही प्रोसेस सेम फॉलो करायची आहे जी आता मी मॅडम कडनं करून घेत आहे. फक्त लोकल बॉडी पार्ट चेंज होईल. हा, त्यांच्या पाठीमागे उभे राहा मॅडम. पिट्ट चालली का? ओके. अम्रपाली मॅडम, यस आता काय मैम। करायचंय तुम्हाला? दोन्ही हात रब करायचंय, रेकीला प्रार्थना करायची. सर थोडी कॅप काढून घ्या. रेकीला कॉल करायचा आहे आणि सरांचा आभार मानायचा आहे, स्वतःचा आभार मानायचा आहे. ठीक आहे, ही प्रोसेस करा आधी. दिव्य रेकी शक्तीचा आभार, स्वतःचा आभार आणि सरांचा आभार माना. बाकीच्या सगळ्यांनी सेम प्रोसेस याच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. आभार मानल्यानंतर मागून चेस्टवर जिथे पेन आहे ना तिथे असा एक एनर्जी बॉल तयार करा आणि तो टाका आणि असा हात ठेवा. जसंही तुम्हाला कम्फर्टेबल असा किंवा असा, ज्या पद्धतीने तुम्ही कम्फर्टेबल हात ठेवू शकाल तसा हात ठेवा. जिथे दुखत आहे तिथे हाताचा हस्तस्पर्श कप शेप मध्ये मॅडम. बोट जोडलेले, हाताचा कप शेप. हा, डोळे बंद करून तुम्हाला एनर्जीला फील करा. दोघे जण तुमच्या हातातून निघणाऱ्या संवेदना सरांना जाणवतील. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. बाकीच्यांनी पण ट्राय करायचं आहे तुमच्याकडे जे कुठले पेशंट असतील त्यांच्यावर. आणि ज्यांच्याकडे पेशंट नाही त्यांनी आज परत एकदा सेल्फ हिलिंगची प्रॅक्टिस करायची आहे, कारण लेवल 1ला टचने हिलिंग करावं लागतं. संवेदना जाणवत आहे का आम्रपाली मॅडम काहीतरी? हो मॅडम, आता ते होतंय मॅडम. ओके, ठीक आहे, डन. तर चालू राहू द्या या संवेदना अशाच. संवेदना पूर्ण संपल्यानंतर, व्हायब्रेशन पूर्ण संपल्यानंतर सांगायचं आहे की किती फरक पडला. हातातनं ज्या संवेदना पास होत आहे त्या संपल्यानंतर मग सांगायचं आहे. झाल्या कसं अमरपाली म्हणून त्यात जसं पेन आहे कमी जास्त त्याच्यानुसार या संवेदना कमी जास्त वेळ सुरू राहतील. थांबले का? थँक्यू म्हणा त्यांना. थँक्यू म्हणा आणि नाभीपासून डिस्कनेक्ट करा. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. ओके.
सरांना विचारा की छातीमध्ये किती हलकं वाटलं, किती प्रमाणात कमी झालं, सांगा सर. वाटतंय म्हणतायत मॅम. किती कमी टक्के वाटतोय कमी झालं त्रास. सर? 25% कमी. चला ओके, बघा आता विदाऊट एनी मेडिसिन 25% 5 मिनिटात सरांना बरं वाटलं. मॅडम सकाळ संध्याकाळ दोनदा त्यांना हिलिंग द्या, तर काही दिवसातच जो कुठला त्रास आहे तो रूट कॉज पासून कमी होत असतो. कारण रेकीमध्ये जो उपाययोजना असते ती तात्पुरती नसते. आधी रेकी काय करते की तो आजार का आला त्याच्या ब्लॉकेजेसवर काम करते, आणि मग रूट कॉज पासून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो. ठीक आहे. ओके ग्रेट. ओके मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. अजून कोणी ट्राय केलं का? आणि ज्यांना कमी वाटलं ते प्रॅक्टिकल केलं आणि कमी वाटलं असं कोण आहे? नंदकुमार सर अनम्यूट करा. हा बोला सर. नमस्कार. नमस्कार सर. आता आम्ही माझ्या मिसेस बरोबर मी करतोय हा क्लास. आणि आता मिसेसच्या पाठी दुखत होतं, तेव्हा मी ते अफर्मेशन दिलं. फक्त माझे हात पण खूप जड जड वाटत होते मला त्यावेळेला देताना. पण होतात सर, कारण तिला ती जी खूप बरं वाटलं. जड जे आहे ना, तुमच्या हात जड होण्याचं कारण ती ऊर्जा तुमच्या हातात ना प्रवाहितून त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. आपल्याला एनर्जीची सवय नसते म्हणून आपल्याला ते हात जड वाटतात. पण तिला फार बरं वाटतंय. चला छान, अभिनंदन. विदाऊट मेडिसिन आपण कोणाची तरी धन्यवाद. मदत करू शकतो. धन्यवाद. छान. भारती मॅडम बोला. मॅडम मी माझं स्वतःच केलं, मला ताबडतोब फरक जाणवला. मी काय? दुसऱ्यावर नव्हती, मी माझं स्वतःच्याच ह्याच्यावर केलं, मला ताबडतोब फरक जाणवला. चला ग्रेट, खूप छान. आता थँक्यू मॅडम. बघा, जे आपण म्हटलं की इथे कुठे मॅजिक आहे का, तुम्ही स्वतःच्या स्पर्शाने दुसऱ्यांना आणि इतर स्वतःला देखील हील करू शकता. ही ऊर्जा आता तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. ठीक आहे. तर आता मी तुमचं चक्रांचं मेडिटेशन घेऊन तुमचा शारीरिक आणि मानसिक लेवलच्या सगळ्या वेदनांना आपण कमी करणार आहे. तर आता 1 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देते. सगळ्यांनी थोडं पाणी पिऊन रेडी राहा आणि रिलॅक्स ठिकाणी बसा मेडिटेशनसाठी. रिलॅक्स असं जागा चेंज करायची गरज असेल तर रिलॅक्स बसा. कारण या मेडिटेशन मध्ये तुमचा फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आपण कमी करणार आहे. पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी रेडी व्हायचंय. आताच्या या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर एक सुंदर हिलिंग प्रक्रिया अनुभवणार आहे. ज्या काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये असतील त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला आज अलाव करा तुमच्या शरीरातनं, मनातनं आणि जीवनातनं दूर जाण्यासाठी. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, कष्ट कायमस्वरूपी दूर करत आहे. सगळ्या प्रकारचे दुःख, कष्ट कायमस्वरूपी नष्ट करत आहे. दिव्य रेकी शक्तीला मनोमन प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. स्वतःचा आभार, दिव्य रेकीचा आभार, ईश्वर गुरूंचा आभार. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करते आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी रेकी शक्तीची ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि
क्राऊन चक्र आणि क्राऊन चक्राच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गन मध्ये असलेली नकारात्मकता ती रिमूव्ह करत आहे, तिथून डीपर 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 रिमूव्ह करत आहे. आता ही संपूर्ण नकारात्मकता घेऊन ही दिव्य रेकीशक्तीची ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. वर्षानुवर्षापासून थर्ड आय मध्ये जे काही नकारात्मक विचारांचे बंधन आहे, त्या प्रत्येक नकारात्मकतेला तिथून कायम स्वरूपी रिमूव्ह करत आहे, कायम स्वरूपी रिमूव्ह करत आहे. डीपर डीपर खालच्या चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. संपूर्ण चेहरा, भाल प्रदेश, नासिका, दोन्ही ओठ, दोन्ही कान, हनवटी, कुठेही कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल, संपूर्ण मस्तिष्कामध्ये निगेटिव्हिटी असेल, संपूर्ण काढून घेत आहे. ही संपूर्ण निगेटिव्हिटी आता थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा थ्रोट चक्रामध्ये असलेल्या प्रत्येक अव्यक्त ऊर्जेला देखील तिथून काढून टाकत आहे. कुणाबद्दल तरी काहीतरी बोलायचं होतं, असे ज्या भाव तिथे होते, अशा प्रत्येक नकारात्मक भावाला ही दिव्य ऊर्जा तिथून रिमूव्ह करत आहे. अगदी परमनंटली परमनंटली रिमूव्ह करत आहे, परमनंटली रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह परमनंटली. आता ही दिव्य युनिव्हर्सल पॉवर तुमच्या हृदयाचक्रापर्यंत पोचत आहे. संपूर्ण हृदय, लंग्स आणि छातीचा पिंजरा, पाठीचा पिंजरा, दोन्ही कांदे, दोन्ही हात, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, शारीरिक व्याधींचे काही कारण असतील, हृदयावर खूप तणाव घेतलेला असेल, ती सगळा तणाव ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथून कायमस्वरूपी काढून टाकत आहे. परमनंटली सगळी नकारात्मकता काढून घेत आहे. परमनंटली संपूर्ण निगेटिव्हिटी काढून घेत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी काढून घेत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी परमनंटली 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 काढून घेत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. फक्त परवानगी द्या सगळ्या निगेटिव्हिटीला रिमूव्ह करायला. सगळ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, सगळ्या नकारात्मक ऊर्जा, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, पोटाचा भाग, लिव्हर, सगळी नकारात्मकता कायम स्वरूपी काढून घेत आहे. परमनंटली तुमची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, स्टमक, सगळ्या नकारात्मकतेला आपण कायम स्वरूपी काढून टाकतोय. अलाव टू रिमूव्ह दॅट परमनंटली 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 काढून घेतोय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण पाठीचा मेरुदंड, पाठीचा कणा, तुमची जेनेटिक ऑर्गन आणि सगळी नकारात्मकता जी काही आहे ती काढून घेत आहे. आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि संपूर्ण जीवनामध्ये अस्थिरतेचे जे काही कारण आहे, त्या प्रत्येक अस्थिरतेच्या कारणाला कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. परमनंटली 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 रिमूव्ह करत आहे. आणि आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमचे दोन्ही पाय, जंघांचा जोड, दोन्ही मांड्या, गुडघे, पोटऱ्यांचा भाग, पाय आणि तळपाय, अगदी डोक्यांच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत सगळी जी काही निगेटिव्हिटी आहे, सगळा जो काही तणाव आहे, तो संपूर्ण तणाव रिमूव्ह करत आहे. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत तुमचे सातही चक्रणे औरामध्ये ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी आहे ती परमनंटली रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, परमनंटली परमनंटली परमनंटली, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता ही पूर्ण ऊर्जा
पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये तुमच्या शरीर मन सात चक्राने आवरातील सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी घेऊन पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जात आहे, पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये जात आहे, पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये जात आहे. बघा आता तिथे एक मोठा दगड आहे आणि तुमच्या जीवनातील सगळे दुःख, कष्ट, वेदनांचे कारण त्या दगडाला कायमस्वरूपी या ऊर्जांनी बांधून टाकलेले आहे. तुमच्या जीवनातील सगळे दुःख, कष्ट, दुःख आणि कष्टाला कारणीभूत प्रत्येक गोष्टीला या सगळ्या नकारात्मकतेने जाळून टाकलेलं आहे, पूर्णपणे काढून टाकलंय. पूर्णपणे पूर्णपणे एकच वार तुमचं आणि या नकारात्मकतेचं नातं कायमस्वरूपी संपलेलं आहे. तुमचं आणि या नकारात्मकतेचं नातं कायमस्वरूपी संपलेलं आहे. तुमचं आणि या नकारात्मकतेचं नातं कायमस्वरूपी संपलेलं आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय सकारात्मक ऊर्जा तुमच्या त्या पृथ्वीच्या भूगर्भातून एक प्रभावी सकारात्मक ऊर्जा म्हणून बाहेर पडत आहे. आणि आता ही ऊर्जा तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे आणि संपूर्ण उपचार आणि हिलिंग देत आहे. तुमचे दोन्ही पाय संपूर्ण उपचारित होत आहे, हील होत आहे. पायांचे घोट्यांचे जोड पूर्णपणे हील होत आहे. दोन्ही पायांच्या पोटऱ्या, पायाचा समोरचा भाग संपूर्णता उपचारित होतोय, संपूर्णता उपचारित होत आहे, संपूर्णता उपचारित होत आहे. दोन्ही गुडघ्यांचा भाग, जंघांचा भाग पूर्णपणे हील होत आहे, पूर्णपणे हील होत आहे. जेनेटिक ऑर्गन, ओटीपोटाचा भाग संपूर्ण हिलिंग आणि उपचार होत आहे. संपूर्ण हिलिंग आणि दिव्य उपचारांची आपल्याला प्राप्ती होत आहे. संपूर्ण हिलिंग आणि दिव्य उपचारांची आपल्याला प्राप्ती होत आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला हील करत आहे, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला हील करत आहे. संपूर्ण पाठीचा कणा, मेरुदंड संपूर्ण पाठीला हील करत आहे, संपूर्ण पाठीला हील करत आहे, संपूर्ण पाठीला हील करत आहे. छातीच्या भागाकडे येऊया. संपूर्ण पोटाला, पाठीला आणि छातीला हील करत आहे. दोन्ही हातांना हिलिंग होत आहे. प्रत्येक चक्रामध्ये एक प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. अगदी ते रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत एक दिव्य ऊर्जांचा फ्लो आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत शरीराचा प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल हा नव्या उपचारक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे, नव्या सकारात्मक 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 ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. एका पॉझिटिव्ह अशा दिव्य ऊर्जांनी आपलं संपूर्ण शरीर आज हील झालेलं आहे, उपचारित झालेलं आहे. पॉझिटिव्ह अशा संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी आपलं संपूर्ण शरीर हील झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे. आणि एक दिव्य प्रकाशमय ऊर्जांचा फ्लो तुमच्या प्रत्येक चक्राला स्पर्श करतोय. रूट चक्रामध्ये लाल रंगाची ऊर्जा प्रकाशमय झालेली आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये केशरी रंगाची ऊर्जा प्रकाशमय झालेली आहे. मणिपूर चक्रामध्ये पिवळ्या रंगाची ऊर्जा प्रकाशमय झालेली आहे. हृदय चक्रामध्ये हिरव्या रंगाची ऊर्जा प्रकाशमय झालेली आहे. थ्रोट चक्रामध्ये अगदी लाईट ब्लू कलरची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. थर्ड आय चक्रामध्ये प्रत्येक विचाराला सकारात्मक करून डार्क निळ्या रंगाची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. आणि क्राऊन चक्रामध्ये एक परिपूर्णतेची पर्पल कलरची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. आणि डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत तुम्ही आता पूर्णतः ऊर्जावान झालेले आहात, पूर्णतः ऊर्जावान झालेला आहे, पूर्णतः ऊर्जावान झालेला आहे, पूर्णतः ऊर्जावान झालेले आहे. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. संपूर्ण स्वास्थ्य आपको प्राप्त हो रहा है,
संपूर्ण स्वास्थ्य आपको प्राप्त हो रहा है. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हेच आपलं जीवन आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हेच आपलं सुंदर जीवन आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. अगदी संपूर्ण आपला औरा आणि चक्र आणि संपूर्ण शरीर आता पॉझिटिव्ह ऊर्जांनी ऍक्टिव्ह झालेला आहे. पॉझिटिव्ह ऊर्जांनी ऍक्टिव्ह झालेला आहे. जणू ब्रह्मांडाने आपल्याला हे दिव्य नव शरीर आज प्रदान केलेलं आहे. ते परमसुखासाठी, समाधानासाठी, आरोग्यासाठी आणि ऐश्वर्यासाठी. आजपासून प्रत्येक क्षण आपल्या जीवनाची ऊर्जा परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न आणि दीर्घायू झालेली आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न आणि दीर्घायू झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. दिव्य रेखी शक्तीचा आभार मानायचा आहे आणि हळूवार डोळे उघडायचे आहे. कुठलीही घाई करू नका डोळे उघडायला. संपूर्ण सकारात्मकता आणि आनंदासोबत स्लोली स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. जस्ट रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे आहेत. थोडं पाणी पिऊन घ्या. सो फिलिंग रिलॅक्स. कुणाकुणाचे दुखणे कमी झाले, फिजिकल लेवलचे पेन कमी झाले या 10 मिनिटात? नंदिनी मॅडम बोला. माईक माईक ऑन करा ना. खूप हलकं वाटलं मला. आणि पूर्ण वेगवेगळे रंग, आपले जे सेवन चक्राचे रंग आहे ना, त्याचा सगळं सगळं प्रत्येक ठिकाणी त्या रंगाचा फ्लो होत होता. म्हणजे खूप छान, म्हणजे एकदम हलकं, एकदम रिलॅक्स वाटलं. ग्रेट. कुठलेच विचार नाही डोक्यात, काय नाही काय नाही. खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. शीतल मॅडम बोला. हा मॅम, मला एक 25% आराम पडल्यासारखं वाटत. माझे हात आणि पाय पूर्ण दुखायचे पहिले, पण आता एक 25% फरक पडला असं जाणवतंय. चला खूप ग्रेट. छान अनुभव. आम्रपाली मॅडम. मॅडम खूप रिलॅक्स वाटलं मला. कधी बसून बसून कंबर खूप दुखते माझी, कंबर आणि पाठ. तर आता असं अजिबातच जाणवतच नाहीये मला काही की दुखते म्हणून. अच्छा. छान, अभिनंदन. छान वाटलं. थँक्यू मॅम. मीना कोटेच्या मॅडम नमस्ते मॅडम. बोला. मा- मा- मागे गेल्या बॅच मध्ये तुम्ही माझ्या गुडघ्याला हिलिंग दिली होती. ते पूर्ण माझा गुडघा राहिला होता, पण आता दुसऱ्या गुडघ्याला तुम्ही हिलिंग देत होता त्यावेळेस असं वाटत होतं की माझ्या शरीरातनं सगळं दुखणं असं खूप डीप 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 जाऊन आणि सगळं दुखणं गेलंय आणि एकदम रिलॅक्स वाटायला लागले. खूप छान वाटायला लागले. छान, ग्रेट. खूप मस्त वाटलं. माझ्या ते पहिले तुम्ही एकदा सिलिंग दिली, माझ्या आणखीन पण तो पायाला पेन नाहीये, बिलकुल पेन नाही. एकदम म्हणजे असं वाटायला लागले मला, मी जवळजवळ 2 महिने झाले ते माझ्या एवढ्या गुडघ्याला पेन होती की नाही, खूप पेन होता. डॉक्टरांकडे गेले, औषध चालू होते, मालिश चालू होती, सगळं होतं. पण फक्त तुमच्या एक त्या हिलिंगनी माझं पूर्ण पेन कमी झालं. चला आणि ग्रेट. आता या गुडघ्याचा कमी झालाय. खूप छान. आता तुम्ही स्वतः हिल थँक्यू. करू शकता. हा, आणि मी दररोज सकाळी हिलिंग, मी तुम्हाला बोलले होते ना मुलाबद्दलही, तर दररोज सकाळी त्याला हिलिंग करून पाणी देते आणि मी माझ्या स्वतःला एनर्जी बॉल हे घेते, तर मला खूप रिलॅक्स वाटायला, नाहीतर खूप टेन्शन होतं माझ्यामध्ये. पण आता
खूप रिलॅक्स वाटायला लागले. चला, छान. खूप खूप थँक्यू अभिनंदन. मॅडम. छान. ओके, थँक्यू. संगीता मॅडम. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हिनिंग. मॅम खूप खूप थँक्यू, खूप थँक्यू. जशी मी रेकीत आली माझं लाईफ टोटली चेंज झालंय. छान. खूप थँक्यू मॅम, मनापासून आभार. खरंच इतकं सुंदर तुम्ही आम्हाला ट्रेन केलंय ना. माझं मास्टर झालंय मॅम, पण अधूनमधून थोडीशी तुमची गरज असते आम्हाला. आज तुम्ही ज्या पद्धतीने मेडिटेशन, अक्षरशः पूर्ण बॉडीतून पूर्ण असं ब्लॅक धूर निघतोय. ऍक्च्युली पूर्ण म्हणजे पार्ट्स मधून ते जात होतं, पूर्ण मी फील केली ती एनर्जी. खूप सुंदर, खूप सुंदर. माझे पूर्ण म्हणजे रिलेशनशिप माझी चांगली झाली आहे. फायनान्शियल ग्रोथ झाली मॅम. इतकं म्हणजे काय काय सांगू. वेळ कमी पडेल. खूप म्हणजे खूप टोटली लाईफ चेंज झालंय माझं. छान. अभिनंदन. छान. स्वप्नातलं लाईफ जगतीये मी मॅम. रिअली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मी अनुभवतीये. ग्रेट. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप छान. थँक्यू. खूप ब्लेसिंग्स द्या मॅम. खरंच तुमच्या ऑल ब्लेसिंगची द खूप बेस्ट. गरज आहे आम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो थँक्यू. मच. रेखा पाटील मॅडम. रेखा पाटील मॅडम बोला. योगिता चौधरी मॅडम. आवाज येतोय मॅम? हा, येतो, बोला. छान वाटलं. तुम्ही जे हिलिंग दिलं ते खरंच छान वाटलं. असं वाटलं की अंगातून असं काहीतरी जाते, पण ते पायांना असं थोड्या मुंग्या जाणवल्या शेवटी लास्टला आपण हे करत होतो त्यावेळेस. जाणवतात, एनर्जीचा फ्लो कुठे पण जाणून स्टेबल होत असतो. हो, हो ना. पण मॅम जे तुम्ही प्रार्थना वगैरे ज्या सांगतात ना, म्हणजे असं हे, मग ते लक्षात कशा ठेवायच्या? व्हिडिओ बघायचे वारंवार आणि नोट्स देणार आहे मी तुम्हाला, तर नोट्स मग पेक्षा त्यात व्हिडिओ फोकस मग करा. त्यात तुम्ही प्रार्थनेचं पण देणार का? हा, त्याच्यात प्रार्थना आहे दिलेली. ओके, थँक्यू मॅम. ठीक, ओके. मंगल मॅडम. मंगल मॅडम. रेखा पाटील मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम, मी हा. एप्रिल मध्ये जॉईन केला होता आपलं रेकी. त्यावेळेस माझी परिस्थिती एवढी होती पायाची की मी कमरेपासून उभं राहून चालू सुद्धा शकत नव्हते, घरातल्या घरात सुद्धा. ट्रीटमेंट घेतली तर डॉक्टरने सांगितलं काठी घेऊन चाला. त्याच्यानंतर आता एप्रिल, मे आणि समजा जून, 2 महिन्यामध्ये माझी काठी वगैरे सगळी सुटून म्हणजे रिलॅक्स मध्ये मी चालत आहे. खूप समाधान वाटत आहे माझं मला. आणि बरंचस मला रेकीचं म्हणजे ऊर्जा वगैरे येते, समाधान वाटत आहे असं. खूप खूप छान, रेकीला छान. थँक्यू, तुम्हाला थँक्यू अभिनंदन, सगळ्यांना. अभिनंदन. चल. अरुणा मॅडम, तुम्हाला नमस्कार सांगितलाय. ओके, चला, थँक्यू. प्रमिला बागुजर मॅडम बोला. प्रमिला मॅडम माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा प्रमिला मॅडम. माईकचं ऑप्शन आलं असेल त्याला अनम्यूट करा, हे करा, क्लिक करा. हा, बोला. आवाज आवाज नाही येत प्रमिला मॅडम. तोपर्यंत अश्विनी मॅडम बोला बरं तुम्ही. प्रमिला गुजर मॅडमचा काही आवाज येत नाहीये. मीरा वैद्य. मीरा वैद्य मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. काय तर माझा माऊस काम नाही करत आहे का क्लिक करायला? हा, हा हा प्रमिला मॅडम आला का बोला. हा, आता येतोय का आवाज? येतोय येतोय, बोला मीरा मॅडम. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं. कालचं पण जे हिलिंग झालं ना, तेव्हा ते गुडघे दुखत होते, मी मागे पण म्हटलं होतं. खूप आराम पडलाय. आणि आता जेव्हा आपण केलंय पूर्ण शरीराचं हिलिंग तुम्ही, तर त्याच्यातही मला भरपूर आराम मिळालेला आहे. आणि संपल्यानंतर माझं डोकं खूप जड झालं होतं. तर आता तुम्ही हलकं ते हलकं दोघी, आहे. नाही नाही, तर दोघी तिघींचं बोलणं होईस तर एकदम हलकं झालंय. तेच, कारण कसं हा. असतं कधी कधी तो ऊर्जांचा फ्लो एकदम येतो ना आपल्यावर, तर हो मग हो. थोडस हेवी होतं, पण नंतर काही क्षणात रिलॅक्स होऊन जातं. तर खूप सकारात्मकता वाटते आहे. छान वाटतंय, हलकं वाटतंय. चला, छान छान, अभिनंदन. आता तुमचे सगळ्यात महत्वाचं उद्याचं जे सेशन राहील
त्याच्यात मी तुम्हाला दैनंदिन आजारानुसार प्रॅक्टिस कशी करायची ते शिकवणार आहे. जिबूचे सिम्बॉल शिकवणार आहे आणि दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची हा आपला उद्याचा विषय राहील आणि त्याच्यासोबत मनी मंत्रा हा विषय राहील. आणि जर काही प्रश्न उत्तर असतील, कारण माझी 5:30ची ऑलरेडी लगेच बॅच असते, तर जमल्यास आपण उद्या प्रश्न उत्तरांचं सेशन उद्याच घेऊ, म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन मध्ये कम्प्लीट करता येईल. सोमवारपासून रेकीची सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे. आपल्याकडे सेकंड आणि थर्ड लेवल मिळूनची फी जी आहे, रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग याच्यासाठी, आणि तुम्ही हा कोर्स केल्यानंतर सर्टिफाईड हिलर बनणार आहे. ठीक आहे. आयएसओ चं सर्टिफिकेशन तुम्हाला मिळेल. आयएसओ सर्टिफाईड सर्टिफिकेशन आहे. तर त्याच्यामुळे यू विल बिकम आयएसओ सर्टिफाईड हिलर, म्हणजे मास्टर हिलर तुम्ही बनणार. 3 सर्टिफिकेट तुम्हाला दिल्या जातात: रेकी प्रॅक्टिशनर, रेकी ऍडव्हान्स प्रॅक्टिशनर आणि रेकी मास्टर हिलर. त्यासोबतच तुम्ही ऍज अ करिअर म्हणून पण ही ऑपॉर्च्युनिटी बघू शकता. आज जर तुम्हाला माहिती असेल तर मिनिमम हिलिंगची जी कॉस्ट चालू होते एका हिलिंगची, रेकी मास्टर हिलर जो हिलिंग करतो ती 500 पासनं अगदी 5,000 ते 20,000 रुपयाचं एक हिलिंग घेणारे लोक पण आहेत. डिपेंड की तुम्ही किती तुमच्या याच्यात, पण एवढं लोकांना नका खर्चात पाडू. मी स्वतः माझ्या हिलिंगचं मी खूप झालं इमर्जन्सी हिलिंग मध्ये, तर जनरली मी पैसे घेत नाही. त्याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपले ग्रुप बनवलेले आहेत हिलिंगसाठी. आपण त्यांच्या गरजू लोकांना आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या टीमकडनं हिलिंग दिलं जातं. 1,100 रुपये, 500 रुपये जरी तुम्ही हिलिंगचे चार्ज केले, 500 रुपयांनी जरी दिवसाला 4 हिलिंग केल्या तुम्ही मास्टर हिलर म्हणून तयार झाल्यानंतर, तरी सुद्धा एखादी महिला किंवा किंवा पार्ट टाइम 2-3 तास काम करून 60,000 रुपीज पर मंथ अर्न करू शकता. हे हिलिंग हे एक चांगलं प्रोफेशन पण आहे. ठीक आहे. तर पहिले स्वतः तयार व्हायचं, 90 डेजची स्वतः प्रॅक्टिस करायची. असं नाही की आता ऍडमिशन घेतली ना आम्ही केसेस घेणं चालू करून देऊ, आता बोर्ड बीड लावणार आहे, असं करायचं नाही आहे. पहिले 90 दिवस ही स्वयंशुद्धीकरणासोबतच आपली एक परफेक्ट प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. मग तुम्ही हिलिंग किंवा ट्रेनिंगच्या क्षेत्रात ऍज अ प्रोफेशनल करिअर म्हणून तुम्ही याच्यात येऊ शकता. ट्रेनिंगसाठी तुम्हाला 4थी-5वी लेवल शिकावी लागेल, पण हिलर बनण्यासाठी आता हे जे 3 लेवल आहेत तेच. परत एकदा सांगते की एवढ्यात मला जीएसटी पे करणं खूप जास्ती भारी जातं सगळ्याच बॅचेसमध्ये, कारण आपल्या फी आधीपेक्षा आपण 50% वर आणलेल्या आहेत. तर हीच एक शेवटची बॅच आहे. या बॅच मध्ये आपली फी 5,000 राहणार आहे. इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक बॅच मध्ये ही फी इन्क्लुडिंग विथ जीएसटी राहणार आहे, म्हणजे जवळपास आपण राऊंड फिगर 6,000 फी चार्ज करणार आहे या 4 कोर्सेससाठी. म्हणजे कारण क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग शिकवल्याशिवाय एक मास्टर हिलर म्हणून तुम्ही परफेक्ट तयार होत नाही. त्या 2 गोष्टींची जोड त्याला द्यावी लागते. तर मी कोर्स कमी करू शकत नाही, पण गेल्या 2 वर्षात आपण फी 50% कमी केलेली होती. आता आपण ती फक्त 1,000 वाढवणार आहे. या बॅच मध्ये आपल्याला अगदी लाईफ टाईम ऍक्सेस राहतो आपल्या कुठल्याही बॅचेसचा. तुम्हाला कुठेही अडचण आली तर यू कॅन टॉक विथ मी, माझ्याशी तुम्ही बोलू शकता. सोमवार ते शुक्रवार 12 ते 1च्या दरम्यान. त्याच्यानंतर रेग्युलर लाईव्ह सेशन असतात, त्याच्यात प्रश्न उत्तरांचंही सेशन असतं. प्रत्येक सिलेबस सुद्धा कम्प्लीट केलं जातं. तर ते सिलेबस काय आहे याची माहिती आणि पेमेंट कुठल्या नंबरवर करायचं हे तुम्हाला आज ग्रुपवर भेटून जाणार आहे. आणि आजपासून आपण ऍडमिशन चालू करणार आहे. सोमवारी आपली 4:30 ते 5:30 आपली बॅच होणार आहे. ठीक आहे. याबद्दल काही प्रश्न असेल तर विचारू शकता. इफ एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. प्रमिला मॅडम तुमचा हँड मगाशी होता, अनम्यूट होताय का बघा आता. तन्वी मॅडम बोला. मॅडम, सेकंड लेवल म्हणजे केलेली आहे मी फर्स्ट आणि सेकंड लेवल केली आहे. तर मग कसं काय म्हणजे पुढे मॅडम करायचं माझ्याकडे ते? जे सिलेबस आहे ते टोटली डिफरंट आहे, तुम्ही जरी केलं असेल तरी. तर त्याच्यामुळे आणि आपली फी अत्यंत कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण फी म्हणजे 5,000 रुपये फी पे करूनच मास्टर लेवलला यावं लागेल. नंदिनी मॅडम. बॅच मिळेल का जरा काय लवकरची बॅच? म्हणजे 4:30 ते 5:30 आहे ना, त्याच्या आधीची बॅच मिळेल का? मॅडम मग 3 ते 4ची बॅच असते, पण ती सध्या जी चालू आहे हा आपली सेकंड लेवल चालू आहे ती संपेल, डायरेक्ट मास्टर लेवल चालू होणार आहे सोमवारपासून. बरोबर. हा तर हा त्याच्यामुळे तुम्हाला ती बॅच तुम्ही अटेंड करू शकता, पण सध्या आपलं सेकंड लेवल चालू आहे, तर आपल्या बॅचेस या रोटेट होत असतात. ठीक आहे. हा ठीक आहे. ओके. रोहिणी मॅडम.
मॅडम मला एक विचारायचं होतं. हा बोला. माझ्या डोक्यामध्ये अशा निगेटिव्ह गोष्टी खूप येतात. असं रोज मन कागदावर लिहा, एकाग्र. जाळा फाडा, हा उपाय सगळ्यात बेस्ट आहे निगेटिव्ह गोष्टींपासून बाहेर पडायला. आणि 7 चक्रांचं एनर्जी घेऊन रोज पॉझिटिव्ह एनर्जी बॉल द्या. अफर्मेशन द्या की माझे विचार प्रत्येक क्षण सकारात्मक होत आहे, मी जीवनाकडे प्रत्येक क्षण सकारात्मक दृष्टीने बघत आहे. आणि मन एकाग्र असं राहत नाही. आपण जरी देवाचं पुस्तक जरी वाचायला लागलं तरी मनात विचार चालूच राहतात असे. बहिणाबाईंनी याच्यासाठी म्हटलंय, मन वडाय वडाय उभ्या पिकात आलं ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येतं पिकावर. फी तुम्हाला सोमवारी 1 वाजेपर्यंत भरायची आहे, कारण मग ग्रुपवर ऍड करायला वगैरे खूप वेळ लागतो. आजपासून तुम्ही, म्हणजे घाई नाही आहे, आपलं ते सिस्टम नाही आहे की अभी 15 मिनिट में फी भरना है नहीं तो सारा बहुत कुछ मिस करूंगे. जे आहे ते आहे. ठीक आहे, तर आपल्याला ज्यांना घ्यायचं आहे, ज्यांना 10 दिवसाचं सेशन आवडलं, ते येतात, त्यांचं स्वागत आहे. जे काही कारणाने सुटून जातात तर रेकी ऊर्जा अजून त्यांच्यापर्यंत पोहोचायला कदाचित वेळ लागणार असतो, म्हणून ते येत नाही. इसके कारण टेन्शन नाहीये. ठीक आहे, तर अगदी 1 वाजेपर्यंत तुम्ही फी भरू शकता सोमवारी. आजपासून आपल्या ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. नंबर तुम्हाला ग्रुपवर पाठवला जाईल. पल्लवी मॅडम बोला. हॅलो मॅम. हा मी ना मॅम ऑफिसमध्ये जॉब करते, तर अशा वेळेस मी क्लास कसा अटेंड करू? मॅडम यावेळेस तुमचे माझ्याकडे प्रॅक्टिकल्स खूप होते. मुंबईच्या लोकलमध्ये जाणं येणं करून ग्रँडमास्टर झालेले स्टुडंट आहेत, आणि 60-70 हजाराचा पगाराची नोकरी सोडून आज ट्रेनिंग क्षेत्रामध्ये 3.5-4-5 लाख रुपये महिना कमवून राहिले आहेत. तर रिझन देने वाले लाइफ टाइम रिझन देते तो करू शकतात. जब आप ठान लो तो जीत है, मान लो तो हार है. तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं. काही क्युरीज असतील तर तुम्ही आज मी लाईव्ह सेशन जरी अटेंड करता नाही आलं तरी सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग बघून फक्त शक्तिपात जो आपला अर्ली मॉर्निंग असतो तो अटेंड करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. मॅम एक अनुभव असा आलाय की जेव्हा तुम्ही कनेक्ट असता आमच्याशी, तेव्हा ते प्रॅक्टिकल केल्यावर खूप सुंदर इफेक्ट येतो. आणि तेच मग मी जेव्हा ऑफलाईन करते ना, तेव्हा मला ते एवढं कनेक्टेड वाटत नाही. तर मग असं वाटतं की ऑनलाईन सेशन करावा. आणि नेमकी 4:30 ते 5:30 अशी बॅच आहे की मी हाफ डे पण नाही घेऊ शकत, आणि पूर्ण मंथ हाफ डे घेणं शक्य नाहीये. ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग बघायचं आहे जर तुम्हाला, आणि 1-2दा रेकॉर्डिंग बघितल्यावर ती कनेक्टिव्हिटी होऊन जाते. त्याचं असं ओके. काहीच नाही, कारण आपल्याकडे म्हणजे जे इंडियातले नाही, जे भारताच्या बाहेरचे आहेत त्यांचा आणि आपला टाइम जुळत नाही, तर ते ओके. अटेन्डमेंट अर्ली मॉर्निंग करतात, बाकी कोर्स रेकॉर्डिंग मध्ये बघतात. ठीक आहे मॅम. ठीक आहे, ओके. थँक्यू. थँक्यू. रंजना मॅडम बोला. रंजना MS. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम मला हे विचारायचं होतं की आपण डिस्टन्स हिलिंग संध्याकाळी करू शकतो का? केव्हाही करू शकतो. अच्छा अच्छा. ते काय नाही, माझी मुलगी मॅडम बाहेर गावाला राहते ना, तर त्याच्यामुळे तिला दिवसभर वेळच नसतो. करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. हा ठीक आहे मॅडम. मला हे थोडं म्हणजे थोडी तब्येत माझी बरी वाटते आता. मेडिटेशन सुरू केलंय मी, कर्म मेडिटेशन. तर बरंच म्हणजे खूप फरक वाटतोय आता. छान छान, अभिनंदन. थँक्यू. पल्लवी मॅडम बोला. पल्लवी मॅडम बोला. संध्या मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला जो 90 दिवसाचा क्लास म्हणजे कोर्स सुरू होईल ना, तर एक तर साधारणपणे बॅच मध्ये किती जण असू शकतील असं काही सांगता नाही येत. असं काय मॅडम, 150 ते 200 लोक असतात प्रत्येक बॅचला. ओके. हा हा, का विचारलं मी, हम्म. का वेळेला कसं तो ऑनलाईन मध्ये म्हणजे समजलं नाही ना, हम्म. तर किंवा म्हणजे त्याचं पण रेकॉर्डिंग मिळणार आहे ना? प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग मिळतं. कितीही गुड बॅचेस तुम्ही गुड. रिपीट करू शकता. म्हणजे या ओके. बॅचला काही गोष्टी कळते, पुढच्या बॅचला, कारण कसं असतं ना, प्रॅक्टिकल सेशन आहे, कधी लक्षात येतं नाही येत. हो. ठीक काय आहे. होतं, मला थोडंसं कधी कधी नीट ऐकायला येत नाही. मी 69 एज आहे माझं. ओके. आणि हा, त्याच्यामुळे काय होतं, काय वेळेला तुम्ही जे सांगताय ना, तर ते काय वेळेला ऐकायला येत नाही. म्हणजे मग ते प्रॅक्टिकल करताना किंवा काय समजा, आणि कुठे गेलो आपण गावाला तर हम्म. नाही अटेंड करू शकलो, तर आम्ही रेकॉर्डिंग वरतून ऐकू शकू ना? बिलकुल बिलकुल ऐकू शकता, काहीच हा प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर हा, कारण 5:30 ते माझी नेक्स्ट बॅच आहे. कारण
3 मला महिन्यात 5:30 कधीतरी अशी वाजले आहे, नेमकी वेळ. तर हा. माझी नेक्स्ट बॅच आहे ती सुरू करायची आहे. आता आपल्याला थांबावं शुअर. लागेल आणि बॅक टू बॅक गुड बॅचेस गुड. असतात माझ्या. तर नो आता आपण प्रॉब्लेम. यस शुअर. उद्या थँक्यू. भेटू परत बाय याच बाय सोबत. तोपर्यंत थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. बाय.